नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत इको क्लब या समितीचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे. माहे फेब्रुवारी 2026 करता सभा क्रमांक 9 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे. कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर या इको क्लबची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ठराव क्रमांक आहे आणि या ठिकाणी विषय घेण्यात आलेला आहे आणि ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी ज्या दिवशी आपण इको क्लबची सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. मी नमुना दाखल म्हणून दिनांक 3 फेब्रुवारी 2026 ही तारीख टाकलेली आहे. रोजी शाळास्तर व वर्गस्तरावर इको क्लबची सभा बोलवण्यात आली. आज शाळेतील इको क्लब सभेचे आयोजन पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने करण्यात आले. सभेच्या सुरुवातीस अध्यक्षांनी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असल्याचे प्रस्तावनेत नमूद करण्यात आले. शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे सांगण्यात आले. वृक्षारोपण, पाणी बचत व प्लास्टिक मुक्त शाळा या उपक्रमांवर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयी जागृती निर्माण करणे हे इको क्लबचे मुख्य ध्येय असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नैसर्गिक साधन संपत्तीचा शाश्वत वापर करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. इको क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्याचे नियोजन मांडण्यात आले. सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रकारे पर्यावरणपूरक विचारांना चालना देत सभेची प्रस्तावना संपन्न झाली. याबाबत माहिती देऊन सभा सुरू करण्यात आली. या ठिकाणी सभेचा पहिला विषय घेण्यात आलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. 2 नंबरचा उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पर्यावरण विषयक चित्रफिती व माहितीपट प्रदर्शन. फार महत्त्वाचा असा हा इको क्लब मधला विषय आहे. इको क्लब समितीच्या वतीने पर्यावरण विषयक चित्रफिती म्हणजेच चित्रपट व माहितीपट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांच्या स्वागताने करण्यात आली. हवामान बदल तसेच जागतिक तापमान वाढ व प्रदूषण व जैवविविधता यावर आधारित माहितीपट दाखवण्यात आले. चित्रफितीमधून पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हासाची माहिती प्रभावीपणे मांडण्यात आली. मानवी कृतीचा निसर्गावर होणारा परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला. पाणी बचत, वृक्ष संवर्धन व कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी माहितीपट उत्सुकतेने व लक्षपूर्वक पाहिले. प्रदर्शनानंतर चित्रफितींवर आधारित चर्चासत्र घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपले विचार व अनुभव व्यक्त केले. पर्यावरण संरक्षणासाठी वैयक्तिक जबाबदारी ओळखण्यावर भर देण्यात आला. शाश्वत विकासाची संकल्पना स्पष्ट करण्यात आली. दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. अशा उपक्रमामुळे इको क्लबचे उद्दिष्ट प्रभावीपणे साध्य होत असल्याचे दिसून आले व हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला व या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3 म्हणजेच उपक्रम क्रमांक 3 परिसर स्वच्छता मोहीम उपक्रम. इको क्लब समितीच्या वतीने शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने परिसर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. मोहिमेच्या सुरुवातीस स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना गटामध्ये विभागून स्वच्छतेचे काम देण्यात आले. शाळा परिसर, रस्त्याच्या कडेला व सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा गोळा करण्यात आला. ओला व सुका कचरा वेगळा करून
त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले. प्लास्टिक कचऱ्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. स्वच्छतेदरम्यान सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने व जबाबदारीने सहभाग घेतला. परिसर अधिक स्वच्छ व सुंदर दिसू लागला. स्वच्छ परिसरामुळे आरोग्य चांगले राहते याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमित स्वच्छतेची सवय लावण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच स्वच्छतेसोबत पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. हा उपक्रम सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला. इको क्लबच्या माध्यमातून स्वच्छ व हरित पर्यावरणाचा संकल्प करण्यात आला व हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय घेण्यात आलेला आहे. विषय क्रमांक 4 म्हणजेच उपक्रम क्रमांक 4, शालेय किचन गार्डन म्हणजेच परसबाग, स्वच्छता व निगराणी. इको क्लब समितीच्या वतीने शालेय किचन गार्डन स्वच्छता व निगराणी उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शालेय बागेची स्वच्छता राखणे व योग्य निगराणी करणे हा होता. उपक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांना किचन गार्डनचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. बागेतील गवत काढणे म्हणजे तण काढणे व सुकलेली पाने हटविण्याचे काम करण्यात आले. रोपांना पाणी देणे व खत घालण्याची प्रक्रिया करण्यात आली. जैविक खताचा वापर करून सेंद्रिय शेतीचा संदेश देण्यात आला. बागेतील कचरा वेगळा करून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. झाडांची वाढ, रोग व कीड यांची निगराणी करण्यात आली. परसबागेत लावलेले विविध फळभाज्या यांची निगराणी करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी जबाबदारीने व उत्साहाने सहभाग घेतला. नियमित निगराणीमुळे किचन गार्डन अधिक सुस्थितीत राहण्यास मदत झाली. स्वच्छतेमुळे बागेचे सौंदर्य वाढले. किचन गार्डनमधून ताज्या भाजीपाल्याचे उत्पादन मिळू लागले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा व पर्यावरण संवर्धनाची भावना निर्माण झाली. इको क्लबच्या माध्यमातून शाश्वत व स्वच्छ शालेय उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला व हा ठराव देखील सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, ऐनवेळेचा विषय. ऐनवेळी कोणताही विषय न आल्यामुळे आजची सभा सर्वांच्या सहमतीने समाप्त करण्यात आली. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य जे होते त्याचा अनुक्रमांक, सभेस उपस्थित सदस्यांची नावे आणि स्वाक्षरी या ठिकाणी आपल्याला करून हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे फेब्रुवारी 2026 करता इको क्लबचे अहवाल लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.